हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा मी रवा गाळत आहे आणि माझ्या संध्याकाळीच मी जे दही लावलेलं होतं आदल्या दिवशी त्या दह्याचेच मी करणार आहे अप्पे. आणि मी इथे एका बाउलमध्ये 2 मोठी वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 4 चमचे दही टाकत आहे. दही टाकून आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी रात्रीच भिजवून ठेवलेलं होतं आणि असंच भिजवल्यानंतर रात्रभर मी पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि रात्रभर चांगलं असं झाकून अशी कन्सिस्टन्सी करायची आहे. आणि रात्रभर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मिश्रण पण चांगलं फुललेलं पण असतं आणि आंबट पण झालेलं असतं आणि याचे अप्पे खूप मस्त लागतात. खूप टेस्टी झाले होते आमचे अप्पे. बघा आता इथे मी त्यामध्ये टाकलं आहे मीठ आणि यावर मी फोडणी टाकणार आहे जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी हळद. मुलांना असे अप्पे हे बिगर कांदा टोमॅटोचेच आवडतात म्हणून मी त्यांच्यासाठी आधी फिक्केच अप्पे करून घेतलेले आहे. नमस्कार. आता सकाळ झाली आहे आणि आता आमचं नाश्त्याची तयारी चालू आहे. इकडे मी बनवत आहे अप्पे आणि देवांश पण स्कूलमधून आलेला आहे. हाय कर दो. हाय बच्चा. आता यामध्ये फक्त आपल्याला चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि त्यावर थोडंसं 2-4 थेंब पाणी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे माझं अप्पे पात्र पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकून असे थोडं आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मस्त आपले अप्पे मस्त असे फुगून तयार होतात आणि खूप टेस्टी आणि खूप मस्त झाले होते आमचे अप्पे. बघा इथे बघा आता हे झालेले पण आहे, खूप मस्त असे फुललेले आहे. मुलांना तर वेट होतच नव्हता, खूप गडबड करत होते खाण्यासाठी. आज देवांश आला होता शाळेतून. देवांश आल्यानंतरच मी गरम गरम हे अप्पे बनवले. इशिका आज शाळेत गेली नाही, तिला आज बाहेर फिरायला जायचं होतं. इशिकाचे पप्पा बाहेरगावी गेले होते आणि आजी पण घरी नव्हती म्हणून मुलं मागे लागले होते आपण बाहेर कुठेतरी जाऊ म्हणून. आम्ही इथे बाहेर जायचं होतं म्हणून इशिका घरीच होती. आता बघा दोन्ही मुलांचा असा मस्त नाश्ता चालू आहे. त्यानंतर हे बघा किती मस्त दुसरा पण साचा फुललेला आहे. त्यानंतर मी माझ्यासाठी पण खाण्यासाठी घोलमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, संबार असं टाकून माझ्यासाठी पण छान मस्त असे अप्पे तयार करून घेतलेले आहे आणि मस्त असे अप्पे सॉसबरोबर एन्जॉय केलेले आहे. तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करायला. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा. फ्रेंड्स, आता बघा मी नाश्ता करत आहे. हा आहे माझा नाश्ता अप्पे आणि इथे आहे माझ्यासोबत देवांश. या तुम्ही पण आमच्यासोबत नाश्ता करायला. लंचमध्ये मुलांना कढी भात खायचा होता म्हणून मी मस्त अशी कढी तयार करून घेतली. कालचं जे दही होतं उरलेलं जे मी घरी केलेलं होतं त्याच दह्याची मी कढी करणार आहे. इथे बघा एक भांडं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये तेल तपल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी असं टाकून घेतलं, कढीपत्ता टाकला आणि आपलं हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं याची पेस्ट केलेली आहे ते पण यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि ते चांगलं भाजून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे मिरची लसूणचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग पण टाकायचं आहे. हिंग टाकल्यानं खूप कढीची टेस्ट पण छान येते आणि पचायला पण हलकी होते. आणि सोबतच थोडीशी हळद टाकून पण भाजून घेतलं. आणि त्यानंतर आता यामध्ये ताकामध्ये जे दह्यामध्ये बेसन मिक्स केलेलं होतं ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी आपली कढी तयार आहे. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि डीमार्टला निघालो शॉपिंगला. दोन्ही मुले खूप मागं लागलेली होती म्हणून इथे बघा इशिका, मी, देवांश आम्ही तिघंहीजणं डीमार्टला आलेलो आहे. मस्त इथे दोन्ही मुलं आपापल्या स्वतःसाठी शॉपिंग करत होती. त्यांना काय काय हवं आहे ते जे पण दिसलं ते आवडलं ते आपल्या बास्केटमध्ये टाकत होते. डीमार्टमध्ये गेल्यावर मुलं आवरतच नाही, त्यांना असं वाटते काय घ्यावं काय नाही घ्यावं असं समजतच नाही. देवांशी तर स्वतःची पर्सनलच शॉपिंग चालू होती. तो सर्वात पुढं होता, एक वस्तू चूज करत होता त्याच्या स्वतःसाठी आणि बास्केटमध्ये आणून टाकत होता. खूप मजा येत होती त्याला. इथे खिलोणे आहे त्या सेक्शनमध्ये गेला आणि तिथे आपल्यासाठी कार, टॉयज असं सर्व एक तो आणत होता. खूप मजा येत होती देवांशला बघून. इथे बघा मस्त दोघंही मुले आपल्यासाठी टॉयज बघत होती आणि काहीतरी मला असं खूप मजा येत होती त्यांना पण असं बघून.
आणि मला काही आवश्यक वस्तू घ्यायच्या होत्या, काही किराणा घ्यायचा होता थोडाफार, म्हणून आता आम्ही खालच्या सेक्शनमध्ये आलो. मुलांची वरची शॉपिंग झालेली आहे. इथे बघा मस्त देवांश थकला होता म्हणून त्याला इथे ट्रॉलीमध्ये बसून दिलं आणि आमची इथे शॉपिंग सुरू आहे. त्यानंतर घरी आलो आम्ही आणि ही आहे आमची शॉपिंग. बाकीचे जे वरचं सामान होतं बेडरूममधलं ते आम्ही वर नेलं. तेलाची बॉटल, पावडर, सोप, ओवा आणि जे बरंच काही होतं वरचं ते वर नेलं आणि जे किचनमध्ये ठेवायचं होतं तेच इथे राहिलं, म्हणून मला एवढं शूट करता आलं. हे बिस्किट घेतलेले आहे बॉर्नव्हिटा आणि हे वेफल्स आणि हे बॉर्नव्हिटाचे जे बिस्किट आहे ते घेतलं आहे. इशिकाने कार्डबोर्ड घेतलेला होता, तिचा कार्डबोर्ड जुनावाला खराब झालेला होता म्हणून तिला मी नवीन घेऊन दिलेला आहे. आणि एक स्केल, रुमाल आणि पॉपकॉर्न्स आणि हे माचीस, साबुदाणा, गूळ घेतलेला आहे मी. मला माझ्याकडचे तिळाचे लाडू संपलेले आहे आणि इशिकाच्या पप्पाला लाडू खायचे होते म्हणून मी गूळ घेतलेला आहे. असाच गेला आमचा आजचा दिवस. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.